मित्रांनो, गावठी गोट्या या चॅनल प्रथम आपलं स्वागत आहे. चॅनल आपला नवीन आहे. चॅनलला लाईक करा, कमेंट करा. जर चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्यासोबत घेऊन येत जाईल. आपण शेतकऱ्यांचे किंवा गाई म्हशी पालन करत आहेत छोटे मोठे शेतकरी, त्यांच्या आपण या चॅनलवरती मुलाखती घेणार आहोत. तर आज आपण आलो या गोंशी या गावामध्ये, त्यांच्याकडे आलेलो. पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा, तुमचं नाव काय? माझे नाव तुषार तानाजी वायदंडे, गोंशी. तर पाहूया आता तुमचा गोटाच पाहूया. हे किती आहेत? ती एक आहे का? हा, ह्या 3 आहेत आपलेच. हिचं काय सांगचं आता? हिचं म्हणजे ही जात कोणती हिची? ही एचएफच म्हणायची. एचएफ का? एचएफच. ही शिंगाशी ही कर 3 आठवड्याची असताना जाळे जाते शिंग. ती का जाळतात नक्की? असं शिंग जाळल्यानंतर भुंड जनावर असल्यावर त्यांना मार्केट येतं जास्त. असं नाही दूध कमी देतं शिंग असल्यावर, असं काही नाही, पण मार्केटसाठी. मार्केट म्हणजे दिसायला ऍक्टिव्ह दिसायला. मग आता हिचं काय दिवसाच कसं हिचं म्हणजे किती लिटर दूध देते किंवा कसं कसं दिनक्रम असतो त्याला? हिचं आल्यानंतर 2 टाइम 24 लिटर दूध असतंय. आता सध्या 20 लिटर दूध आहे. येऊन 5 महिने झाले त्याला. म्हणजे आता सध्या 20 लिटर चालू 20 आहे. लिटर चालू आहे. तिचं काय कसं कसं असं दिवसात खाद्याचं नियोजन? खाद्य सकाळी पहाटे 5 ला असते तिला, परत 4 ला असते. त्याबरोबर वैरण सुद्धा असते. पाणी एक 3 ते 4 टाइम असतं दाखवून पाणी. कुठलं खाद्य तुम्ही वापरता त्यांना? हिंदुस्तान फीड्स हिरा म्हणून असते खाद्य ते, आणि हिंदुस्तान फीडची मकाजून देतो. हो, 2 प्रकारचं असते खाद्य. तर त्या मधले आहे ना, तिचं काय सांगचाल? मधली आता पहिला रुच आहे, पहिल्या वेताचीच आहे. आता व्याली ती एक 9 दिवस झाले व्याल्या. 2 दात आहे पाडी ती. तिची कोणती जात आहे? तिची फुले चेपच आहे. फुले प्युअर बेंगलोरचीच आहे. ती आता किती पिळती? ती आता एक 17-18 लिटर चालली, पण जाणार ती 22-23 लिटर चालणार. तिला अजून काय असं जास्त खाद्यबिद्य काही जास्त नाही तिला. जाणार तेवढी लेवल धरणार ती 22-23. आणि पलीकडची कालवड? पलीकडली वय तिचं आता 17 महिने आहे. आता आदत आहे ती. आता तिला गाभण आहे ती. तिला आता 5वा महिना. 5वा महिन्याचा आदत आहे. मग आता दिवसाचं नियोजन यांचं तुम्ही एकटंच करता का घरातलं? हा, एकटंच असतो. फक्त दुधाच्या टायमात असते ते वडील किंवा भाऊ, मिसेस असते दुधाच्या टायमात. कसं कसं दिवसाचं नियोजन तुमचं कसं असतं? या की बसा. कसं असतं त्यांचं नियोजन? दिवसा सकाळी पहाटे आल्यानंतर त्यांचं शेण बिन सगळं टाकायचं, खाद्य कुट्टी घालायची. परत धारेला 6 वाजता धाराचं नियोजन असतं. धारा झाल्यानंतर पाणी दाखवायचं, परत जरा स्वच्छ करून घ्यायचं. तर काम दिवसा. तर आता दिवसात तुमच्या ह्यात किती वेळ जातो? तसं म्हटलं तर खचून 3 ते 4 तासच म्हणायचं. कसं टप्प्याटप्प्यानं काम असतं ना, जास्त वेळ लागतच नाही. टप्प्याटप्प्यानंच काम असते. मग या क्षेत्राकडे वळण्याचं काय कारण तुमचं? क्षेत्राकडे वळण्याचं कारण म्हणजे तसा लहानपणापासूनच आपल्याला नाद आहे, रक्तातच नाद आहे आपल्या. आजोबांच्या काळापासून घरी जनावर होती, पहिल्यापासूनच पाळलेले जनावर. आणि परत परत तर आपल्याला चांगलं समजायला लागल्यावर, म्हणजे शाळा सोडल्यानंतर तर आपण संपूर्ण ह्यात वेळ द्यायला लागलो. आपण करायला लागलो. या व्यवसायात आल्यावर तुम्हाला असं म्हणजे आता काय काय लोक जॉब पण करतात आणि काय काय लोक आता तुम्ही व्यवसाय करताय, तर त्या जॉब करणाऱ्याच्या आणि तुमच्यात म्हणजे काय बदल काय जाणवतो तुम्हाला? काय वेगळं पण म्हणजे नोकरीत कसं होतं, नोकरीत तिथं बांधील राहतं ना, ते म्हणेल तसं ऐकायला लागतं. टाइमशीर तिथं पोहोचणं म्हणा असं. आणि व्यवसाय म्हणलं की आपल्या मनाचं असतंय कारभार सगळं. कुठं जायचं म्हणलं तरी समजा आता ना 1 तासाने करू शकतो आपण, असं असतंय ना, स्वतःच्या मनाचं असतंय काम. त्यामुळे ते व्यवसायाचं परवडतो आपल्याला. म्हणजे थोडक्यात या व्यवसायात तुम्ही आपल्या मनाचा राजा मनाचंच राजा. बरोबर आहे. कधी आपलं कुठं काय असलं बाहेर जायचं असलं तर सगळ्या दिवसात जर लागलं तर तुम्ही जाऊ शकतो तसं. दिवसात आता तुम्ही त्यांचं वैरणीचं याचं काय नियोजन करता? आता दिवसाची वैरण म्हणजे सारखं त्यांचं काय करायचं लागत नाही. वेळेतच फक्त त्यांचं करायचं. आता दिवसभर ते आरामाचाच टाइम असतो. 4 वाजल्यापासून मग त्यांचं चालूच. खाद्य म्हणा, वैरण घालणं, कुट्टी, पाणी, परत धारा,
परत वैरण घातली की निवांतच परत परत काय नाही त्यांना. आता विषय काय येतो, आता विषय वैरणीकडे आता येतो मी, त्यांचं खाद्य आणि वैरण. आता दूध जास्त देण्यासाठी अशी काय वेगळी वैरण तुम्ही घालता का हो? वेगळी काय तरी दूध जास्त देण्यासाठी म्हणजे वैरणीचं तसं काही वेगळं नाही. ऊसाच्या वैरणी दूध जास्त निघू शकतं, मक्का नसली तरी चालते समजा. पण ऊसाच्या वैरणी माझा तर अंदाज, माझ्या माहितीप्रमाणे मी सांगतोय, माझ्या तर जनावरांच्या सांगतोय, ऊसाच्या वैरणी दूध देतेच जास्त. बाकी असं मिक्स मध्ये दुसरं आता ऊसाची वैरण तुम्ही सांगितली, असं वेगळं पण काहीतरी बाबा, आता आपण कसं वेगवेगळे पदार्थ खातो, पण त्यांना पण असं वाटतं की वेगवेगळं काहीतरी खावं, तसं त्यांच्यात बदल करता का तुम्ही? करतो की, हायच की बदल. आता दररोज हे मिक्सच आहे वैरण. हत्ती घास आहे, मक्का आहे, ऊसाचा वाडा आहे, हाय की मिक्सच आहे वैरण. आता मग मिक्स करताना आता म्हणजे आता तुम्ही मिक्सचा मित्रांनो त्यांच्या इकडे वैरण कशी कशी मिक्स करतात आपण पाहूया, चला. इथं अशी वैरण ठेवतं का? इथं वैरण मक्का, हत्ती घास का? आणि हे ऊस. ऊस आहे, वाडा असतेच. मग आता मिक्सचं तुम्ही सांगितलं, हे कुठलं मशीन ना? हा, ही मशीन. मग ह्यात कसं तुम्ही मिक्सिंग कसं करतो? मिक्स एक मूठ ऊसाची, एक वाड्याची, एक हत्ती घासाची, म्हणजे असं जाते त्यात. हे सगळं असं मिक्स होतं का? हो, सगळं मिक्स होतं. मग या मिक्स करण्याचा फायदा काय? खात्यात नाही मिक्स असल्यावर एक तरी घालायचीच नाही ना. मग कसं आहे, त्यांना पण ते कंटाळा येतो नाही एक तरी खाऊन. म्हणजे बदल झाल्यामुळे ती खात्यात, बदल आवडीने खात असते. खात्यात. हो, बदल पाहिजेच, आवडीने खात्यात ना. म्हणजे ह्या क्षेत्रात आता तुम्ही काय महत्व काय सांगाल? काय सांगाल ह्या क्षेत्राला? म्हणजे आपल्याला ह्या क्षेत्रात आवडच आहे पहिल्यापासून, आवडच आहे, त्यामुळं दुसरं काय आपल्याला सुचतच नाही. आजारपण, कंटाळा हे काय अगदी जाणवतच नाही. ही आवड असण्यामुळे अजिबात काय दुसरं काय सुचतच नाही ह्या धंद्यामुळे आपल्याला. मग असे काय लोक तुम्हाला काय असे म्हणतात का की जॉब करा किंवा काय करा असे म्हणत असतील? भरपूर लोक, पण आपल्याला नाहीच ना, नाद असल्यामुळे दुसरं काय आपण नाही बघतच नाही, ते मनात सुद्धा आणायचं नाही. शिक्षण झालं असतं तर एवढ्या नोकरीला म्हणजे चांगली पोस्ट कुठेतरी मिळाली असते, काय असलं ध्यानी म्हणीच नसते आपल्या, अजिबात नाही. हाय ह्यात समाधान, म्हणजे ह्यात तुम्हाला आनंदच मिळतो? आनंदच मिळतोय. तर आता ह्यात कसं असतं माहिती आहे का, कुठल्याही आता पुरुष असतो त्याच्या अशा माग महिलेचा किंवा एखाद्या स्त्रीचा हात असतो. मग तुमच्या मालकीनबाई पण करत असतील काहीतरी सपोर्ट? हो, धारा काढायला असतो, सपोर्ट असते. मित्रांनो, त्यांच्या मालकीनबाई पण आलेले आहेत, त्यांचेही दोन शब्द घेऊया. मग आता ह्या क्षेत्रात ज्यावेळेस ती पहिल्यापासूनच आहेत, ते बोलले लहानपणीपासून, पण तुम्हाला असं वाटलं का कधी की बाबा त्यांनी जॉब करावा किंवा हे क्षेत्र नको, असं काय वाटलं का? नाही. म्हणजे तुम्हाला पण आवड आहे यातली? तुम्ही काय काय करता ह्यात? त्यांची साथ काय देता तुम्ही? धार काढते, कधी गावाला वगैरे गेले तर असं बाहेर समजा तर खाद्य वगैरे ते करते. म्हणजे तुम्ही सगळं ती बाहेर गेल्या एखाद दिवस की सगळं नियोजन तुमच्याकडे असतं? नियोजन माझ्याकडे असतं. मग दिवसात सकाळपासून ती बाहेर गेल्या तुम्ही कसं कसं नियोजन करता सकाळपासून? आले की ते गेलेत की येऊन शेण वगैरे वडायचं, नंतर 3:30ला टायमिंग झालं त्याचं खाद्याचं की खाद्य टाकायचं आणि चारा टाकायचा आणि घरी जायचं थोडं, आणि नंतर संध्याकाळ मग धार काढायला यायची. म्हणजे तुमचा पण चांगला यात वाटा असं त्यांच्या ह्याच्या मागे. आता त्यांनी सांगितलं जसं ज्यावेळेस आता तुम्ही बाहेरचं नियोजन करता, आता शेवट कसं आहे मित्रांनो, बाहेर पण जायला लागतं. आता पाहुण्या राळव्यांची यात्रा वगैरे काय असतात त्यावेळेस तुम्हाला बाहेर जायचं असतं, त्यावेळेस तुम्ही कसं वाढल्या दिवशी काय नियोजन करून ठेवता का? एक दिवसाची तर वैरण घरात शिल्लकच असते, आणि उद्या जायचं आहे म्हणताना आज तर एक नियोजन करूनच ठेवायचं असतं उद्याचं. सकाळी उठून तर रोजच्या सारखं काम आटपायचं, परत काय त्यांचं काय बघायचं लागत नाही, तोपर्यंत येतोयच आपण माग. तोपर्यंत जरा इकडं तिकडं देखरेख करतेच घरातली करतेच देखरेख. मग ह्यात आता तुम्ही शेती पण करता, हे पण शेतीला जोडधंदा, मग तुम्हाला ह्यात असं कधी असं वेगळं पण काय जाणवलं का की एखाद्या वेळेस असं वाटलं का की जॉब करायला पाहिजे होता, हे नको असं कंटाळ वगैरे? नाही, कधीच नाही, जाणवतच नाही आपल्याला. कधी कंटाळा आलाय आणि कधी
थोडं आता राहिले बघू परत करायचं असं कधीच नाही. माझ्या तर कधी झालेलं नाही तसं. तर आता नवीन काय काय मुलं ह्या व्यवसायात पडतात त्यांना तुम्ही काय संदेश द्यायचा, म्हणजे कसं कसं नियोजन करावं त्यांनी काय? माझं तर म्हणणं आहे आता नवीन मुलांनी तर ह्या व्यवसायात जरूर पडावं, जरूर करावा व्यवसाय. नोकरीपेक्षा चांगलंच आहे, तसं काहीही नाही. परवडण्याचा म्हणजे दर काय कमी जास्त होतच राहणार, त्याचं काही नाही, पण जरूर करावं मी म्हणतो. मग कोणी करायचं नाही करायचं आताच्या मुलांनी तर करणार कोण, असं आहे ना. तर मित्रांनो त्यांनी आपल्याला चांगला एक संदेश दिला की नवीन मुलं पण ह्यात जर पडले तर चांगला आहे, ह्यात काय असा तोटा वगैरे काही नाही किंवा काय नाही, ह्यात फायदा पण आहे आणि स्वतः मालक म्हणून आपण काम करू शकतो. तर तुम्ही चांगला एक संदेश दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.